नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राज्यातील नव्या सरकारचा मुहूर्त लांबणीवर, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळ गावी दरे येथे दाखल करणार मुक्काम। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यामध्ये फार मोठी दिरंगाई होत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे। माहितीच्या मुंबईतील महत्त्वपूर्ण बैठकीला जाणे टाळत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने हेलिकॉप्टरद्वारे ठाणे येथून दरे या आपल्या मूळ गावी रवाना झाले आहेत। ते शुक्रवारी दरे येथे मुक्काम करणार आहेत। राज्यात मतदारांनी माहितीला स्पष्ट कौल दिला असून सध्या नवीन सरकार स्थापन करण्यावरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप चर्चेचे घोराळ सुरू आहे। नवी दिल्लीत बैठकांचा सिलसिला पार पडल्यानंतर मुंबईत शुक्रवारी माहितीतील घटक पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार होती। मात्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे बैठकीकडे न जाता थेट दरे गावाकडे जाण्यास निघाले आहेत। दुपारी 1:15 वाजता ठाणे येथील निवासस्थानावरून त्यांनी रेमंड हेलिपॅडकडे प्रयाण केले असून 2 वाजता हेलिकॉप्टरने दरे गावाकडे जाण्यास टेक ऑफ केले आहे। 2:45 वाजता त्यांचे दरे येथील हेलिपॅडवर आगमन झाले असून तेथून ते थेट आपल्या निवासस्थानी रवाना झाले आहेत। शुक्रवारी दरे येथेच त्यांचा मुक्काम राहणार आहे। दरम्यान मुंबई आणि ठाणे येथील बैठकांना उपस्थित न राहता थेट दरेगावी येणे मुख्यमंत्र्यांनी पसंत केले असल्याने त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। 6.5 कोटी रुपयांच्या सावकारी प्रकरणी वडूज येथील मनोज माने याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी घेतलेली मुद्दल रक्कम ठेवून व्याजाची रक्कम परत करा असे म्हणाल्याने चिडून जाऊन एकूण 6.5 कोटी रुपयांची मागणी करत दमदाटी केल्याप्रकरणी मनोज विठ्ठल माने राहणार वडूज तालुका खटाव याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी धानाजी दादासाहेब जगताप राहणार बलराज पार्क एकसळ तालुका कोरेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की मनोज विठ्ठल माने याच्याशी ओळख झाली, त्याचा फायदा घेत त्याने विश्वास संपादन करून घेतला। दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 3 वाजता ते दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1:30 वाजेपर्यंत एकसळ येथील बलराज पार्कमधील जवाहरलाल गणपत भोसले यांच्या घरी येऊन तसेच वडूज येथे मुद्दल रक्कम 85 लाख रुपये दिले होते। सदर रकमेच्या बदल्यात मुद्दल व व्याजापोटी मनोज माने यांना 7,60,00,000 रुपये रक्कम दिलेली होती। मनोज माने याने त्याच्या बँक खात्यावर तसेच त्यास रोख स्वरूपात दिलेली रक्कम वजा करता 1,14,03,100 रुपये बँक खात्यावरून पाठवले तसेच 3,07,06,900 रुपये रोख स्वरूपात दिले। असे एकूण 4,21,10,000 रुपये एवढी रक्कम देणे बाकी आहे। मनोज माने याच्याकडून जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी घेतलेली मुद्दल रक्कम ठेवून व्याजाची रक्कम मला परत करा असे त्याला म्हणाल्याच्या रागाच्या भरात त्याने मला एकट्याला बलराज पार्क एकसळ वडूज आणि सातारा शहरातील करंजे येथे मी यापूर्वी राहत होतो त्या घरासमोर आणि सातारच्या 20व्या नाक्यावरील माझ्या कार्यालयाबाहेर येऊन शिवीगाळ दमदाटी करून व्यवहारातील 6.5 कोटी रुपये मला परत दे, नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबियांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री 9:30 वाजता सावकारी कायद्याखाली मनोज माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पहिला सौर प्रकल्प बिजवडी येथे कार्यान्वित। 8 गावातील 1427 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा होणार। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत मान तालुक्यातील बिजवडी येथील गायरानावर साकारलेला सातारा जिल्ह्यातील तसेच बारामती परिमंडलातील पहिला सौर प्रकल्प गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता कार्यान्वित करण्यात आला। 8 गावातील 1427 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा होणार आहे अशी माहिती महावितरणच्या सातारा मंडलचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळणोर यांच्या कार्यालयातून शुक्रवारी सकाळी 11 वाजता देण्यात आली।
महावितरण कंपनीचे पुणे येथील प्रादेशिक संचालक भुजंगराव खंदारे व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्या हस्ते या सौर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। 5 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पामुळे बिजवडी वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 8 गावातील 1427 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे। दिवसा वीज मिळणार असल्याने शेतकऱ्यांना देखील आता रात्रीच्या वेळी कोणताही धोका पोहोचणार नाही। राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण कंपनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली होती। ऊर्जा विभागाच्या अवर सचिव सौ आभा शुक्ला व महावितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची युद्धपातळीवर अंमलबजावणी केली। राज्य शासनाच्या मालकीच्या पडीक गायरान जमिनीवर 3 ते 10 मेगावॅटचे विकेंद्रित सौर प्रकल्प निर्माण करून तयार झालेली वीज नजीकच्या 33 केव्ही उपकेंद्राला जोडणे व ती वीज शेतकऱ्यांना दिवसा देणे असे या योजनेचे स्वरूप आहे। सातारा जिल्ह्यात या योजनेतून 208 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प होणार आहेत। त्यापैकी बिजवडी येथील पहिला प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे। मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला त्याचे कंत्राट मिळाले होते। त्यांनी अल्पावधीतच 25 एकर गायरान जमिनीवर हा प्रकल्प साकारला आहे। गुरुवारी प्रकल्पाच्या शुभारंभावेळी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, कार्यकारी अभियंता सागर मारुलकर, हनुमंत ढोक, प्रमोद रागीर यांच्यासह मेगा इंजिनिअरिंगचे सुरेश शेट्टी उपस्थित होते। बिजवडी येथील 5 मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने आता बिजवडी 33/11 केव्ही उपकेंद्रांतर्गत 8 गावातील 1427 शेतीपंपांना लवकरच दिवसा वीज मिळणार आहे। यामध्ये बिजवडी, थदाळे, मोगराळे, पाचवड, हस्तनपूर, अनभुलेवाडी, येळेवाडी, राजवडी या गावांचा समावेश आहे। खंबाटकी घाटातील महिलेचा खून उघडकीस, खंडाळा आणि वाकड पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करत अवघ्या 12 तासात खून झालेल्या महिलेला दिला न्याय, खुनी प्रियकरास अटक। खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली होती। सदर मृतदेह पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथून बेपत्ता झालेल्या महिला जयश्री मोरे यांचा असल्याचे उघडकीस आले आहे। खंडाळा आणि वाकड पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत 12 तासांच्या आतच खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे। प्रियकराने डोक्यात हातोडा घालून महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। खंडाळा पोलिसांनी या खुनामागील घटनाक्रम शुक्रवारी सकाळी 10 वाजता उलगडून दाखविला। भल्याभल्यांची मती गुंग करणारा हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे। वाकड येथे सोमवार दिनांक 25 नोव्हेंबरच्या रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। जयश्री विनय मोरे वय 27 राहणार मारुंजी हिंजवडी असे खून झालेल्या महिलेचे नाव असून दिनेश पोपट ठोंबरे वय 32 राहणार बहूर पोस्ट करुंज तालुका मावळ असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे। जयश्री मोरे हिचा विवाह झाला होता, मात्र ती पतीपासून विभक्त राहत होती। दिनेश ठोंबरे हा हिंजवडी येथील एका कंपनीत सुपरवायझर असून त्याचे पहिले लग्न झाले असून त्याला 2 मुले आहेत। दिनेश हा सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असायचा। त्यातून 5 वर्षांपूर्वी दिनेश आणि जयश्री यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली। गेले 4 वर्षांपासून जयश्री आणि दिनेश हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। लिव्ह इन रिलेशनमध्ये असताना त्यांना मुलगा झाला असून तो आता 3 वर्षाचा आहे। जयश्री आणि दिनेश यांचे काही दिवसांपासून विविध कारणांवरून पटत नव्हते। त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते। जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत वेगवेगळे राहायचे म्हणत होती। रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दोघेही पुणे येथील भूमकर चौक येथे गाडीत बसले असताना दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर दिनेशने गाडीत ठेवलेल्या हातोड्याने जयश्रीच्या डोक्यात वर्मी घाव घातले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिनेश हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंबाटकी घाटात गाडी घेऊन गेला। तेथे घाटातील दरीत त्याने जयश्रीचा मृतदेह फेकला। त्यानंतर दिनेश पिंपरी चिंचवडमध्ये परत आला। आपल्यावर संशय येऊ नये यासाठी त्याने सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी जयश्री ही बेपत्ता झाली असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली होती। खंबाटकी घाटामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर खंडाळा पोलिसांनी खंबाटकी घाटात धाव घेत दरीतून मृतदेह वर काढला। त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्के, हवालदार संजय जाधव, संजय पोळ, शरद तांबे, पोलीस अंमलदार नितीन महांगरे, अमित चव्हाण यांनी दूरदृष्टी दाखवत
बेपत्ता झालेल्या महिलाबाबांची माहितीची ऑनलाईन पोर्टलवर तपासणी केली असता वर्णन मिळते जुळते पाहून महिला वाकड येथून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. दरम्यान जयश्रीचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती वाकड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर खंडाळा पोलीस व पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. या खुनामागे दिनेश ठोंबरे हाच असल्याचे पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर समोर आले. बनाव करण्यासाठी दिनेश याने जयश्रीच्या 3 वर्षीय मुलाला आळंदी येथे बेवारसरित्या सोडून दिले असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या मुलाबाबतची पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यानंतर सदर लहान मुलगा आळंदी पोलिसांना मिळून आला. खंडाळा पोलिसांच्या सहकार्याने वाकड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या 12 तासातच गुन्ह्याची उकल करून या प्रकरणी दिनेश याला अटक केली आहे.